स्विंग ट्रेडिंग म्हणजे एक्झॅक्टली काय, जे थोड्या कालावधीसाठी आपण जर काही स्टॉक बाय करतो, फॉर एक्झाम्पल मी 10-12 दिवसासाठी एखादा स्टॉक घेतला, तिथे मला 5 ते 10% गेन मिळाला, तो गेन जो आपण कॅप्चर करतो, किंवा 3-4% स्टॉप लॉस मिळाला आणि बाकीची पोझिशन मी ट्रेल करून 3-4 दिवसात किंवा 10 दिवसात 15 दिवसात ट्रेल करून क्लोज केली, तर त्या पर्टिक्युलर टाईममध्ये जे आपण ट्रेड केले स्टॉकमध्ये, स्पेशली इक्विटीमध्ये, त्याला आपण स्विंग ट्रेडिंग बोलतो. तर सिम्पल तुम्हाला काय करायचं, हा स्विंग ट्रेडिंगचा जो मी सेटअप एक्सप्लेन करणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं टाइम फ्रेम हा तुम्हाला डेलीचा यूज करायचा. FX किंवा इंडिकेटर सेक्शनमध्ये क्लिक करा, इथे EMA टाईप करा, EMA टाईप केल्यानंतर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर सिम्पल तुम्हाला EMA ची सेटिंग चेंज करायची, तर EMA ची सेटिंगमध्ये तुम्हाला जायचं आहे. इनपुटमध्ये तुम्हाला 50 टाईप करायचं, म्हणजे आपल्याला एक एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज हा 50 पाहिजे आहे आणि दुसरा मूव्हिंग ॲव्हरेज हा आपल्याला 20 हवा आहे. क्रॉसओव्हर हा कोणता फॉलो करायचा आहे, क्रॉसओव्हर हा तुम्हाला 20 EMA ने 50 EMA ला क्रॉस करून अपसाईड मूव्ह केली पाहिजे, त्यावेळेस तुमचा बाईंगचा ट्रेड होणार. फॉर एक्झाम्पल म्हणजे हा तुमचा 50 EMA आणि हा तुमचा 20 EMA, तर ह्या 20 EMA ने अपसाईडला क्रॉस केलं तर त्यावेळेस तुमचा बाईंगचा ट्रेड होणार. आणि जसं मी क्लोजिंगचा ट्रेड बोलले, ज्या कंडिशनमध्ये ॲक्च्युली क्रॉसओव्हर होत नाही त्या कंडिशनमध्ये तुम्हाला जस्ट सिम्पल क्लोजिंगवर ट्रेड प्लॅन करायचा, म्हणजे 20 आणि 50 EMA वरती जर क्लोजिंग झालेली असेल तर तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. अगेन तुम्ही इकडे बघू शकता बंधन बँकचा हा स्टॉक आहे. ह्या स्टॉकवर अगेन तुम्ही लास्ट एक एक्झाम्पल बघू शकता. ऑलरेडी इथे कॅन्डल क्लोज झाली, त्या बेसवर हा ट्रेड स्टार्ट झालाय आणि त्याचा अजून टार्गेट किंवा स्टॉप लॉस आलेला नाही. रिझन काय, तुम्ही इथे एंट्री मार्केट क्लोजिंगला प्लॅन केली, तर ह्या कॅन्डलचा लो तुमचा SL आहे, म्हणजे आरामात तुमचा SL हा 3% तर 6% टार्गेट तुम्हाला यायला पाहिजे, जे अजून आलेलं नाही आहे. आणि अजून क्रॉसओव्हरची पण एंट्री पेंडिंग आहे. तुमचा स्टॉप लॉस पण ट्रिगर नाही झाला आणि इव्हन अजून टार्गेट पण ट्रिगर नाही झालंय. आणि जेव्हा तुमचं टार्गेट ट्रिगर च्या नियर गेला मार्केट किंवा स्टॉक, त्यावेळेस इव्हन तुम्ही बघू शकता क्रॉसओव्हर पण झाले, म्हणजे क्रॉसओव्हरला अगेन तुमची न्यू एंट्री प्लॅन होती आणि त्या न्यू एंट्रीला अगेन तुम्ही त्याच कॅन्डल चालू किंवा 20 EMA चा SL प्लॅन करून ट्रेड प्लॅन करू शकता. जसं की आता इकडे क्रॉसओव्हर झाले म्हणजे तुमची इथे एंट्री होणार, मार्केट क्लोजिंगला तुम्ही एंट्री घेणार. आणि अगेन जसं की मी बोलले, EMA हा तुम्ही स्टॉप लॉस प्लॅन करू शकता आणि त्याच्या डबल टार्गेट प्लॅन करू शकता किंवा 1:1. तर इथे मी 1:1 ठेवलं, नंतर इव्हन तुम्ही स्टॉप लॉस ट्रेल पण करू शकता. तर इथे तुमचं 1:1 कंप्लीट झालं, तुम्ही तुमचा स्टॉप लॉस 0 करू शकता आणि 1:2 साठी प्लॅनिंग करू शकता. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.